मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरी साड्या घेण्यासाठी दुकानात आलेली असते। त्याच वेळी राया तेथे असतो। आता त्याला काहीच कळत नसतं काय करावं ते। तो म्हणतो ही मिस फायर बरं इथे आली असं म्हणून आता तो खूपच चिडतो। त्याचं सर्व लक्ष बाहेर असतं। मंजिरी म्हणते की मला छान छान काठापदराच्या साड्या दाखवा। त्यावेळी राया म्हणतो कोणती साडी? मग आता तो एक साडी दाखवतो तर मंजिरीची डिमांड अजूनच वाढते। ती म्हणते की ही निळी दाखवा, हिरवी दाखवा, पिवळी दाखवा, अय्या छान आहेत हा साड्या असं ती आता म्हणत असते। परंतु राया मंजिरी म्हणेल ना ती साडी आता तिला काढून दाखवत असतो। हे मित्र हे बिझनेसमॅनची बायको कधी येते याकडेच लक्ष देऊन असतात। त्यानंतर आता मंजिरी इकडे खूपच साड्या पाहते म्हणून राया म्हणतो की काय चाललंय काय तुमचं, एवढ्या साड्या पाहता? मग आता मंजिरी म्हणते एक साडी घ्यायची आहे, मग निवडून घ्यायला नको का? कोणती चांगली आहे ती पाहायला नको का? साडीची पोत कशी आहे, जरी कशी आहे, काठ कसे आहेत ते। त्यावेळी राया म्हणतो एवढं पाहावं लागतं का एका साडीमध्ये? मग रागातच मंजिरी म्हणते अहो तुम्ही तर साडीचा व्यापार करता ना, मग तुम्हाला माहिती पाहिजे या सर्व गोष्टी। त्यावेळी आता राया हा त्याच्या भाषेतच बोलतो की बोलून बोलून ह्या पोरीने माझं कान चावले आहे, हिच्याकडे बघतोच मी। तेव्हा मंजिरीला समजतं की हा तर रायाचा आवाज आहे। तेव्हा ती म्हणते राया। तेव्हा राया आता खूपच गडबडतो आणि घाबरतो, म्हणतो की मी कुठे राया आहे, कोण राया असं म्हणून तो आता तो विषय टाळतो। त्यावेळी तो वेगळ्याच आवाजात बोलतो। मग आता मंजिरीला समजतं या अगोदरचा आवाज काढ बरं, रायासारखा आवाज येतोय। तेव्हा आता राया पुन्हा गडबडतो आणि हिंदी बोलू लागतो। तो म्हणतो की तुम्ही साडी घ्यायला आल्या आहात ना, मग साडीच घ्या। नंतर मंजिरी म्हणते अंगावर साड्या टाकून दाखवा ना। हा राया आता खूपच घाबरतो आणि म्हणतो अंगावर कशा टाकून दाखवायच्या? मंजिरी म्हणते तुम्ही एखादी बाई जर साडी घ्यायला आली तर तिच्या अंगावर टाकून दाखवत नाही का साडी? असले कसे दुकानदार तुम्ही? असं म्हणून ती त्याला लगेच म्हणते की तुम्ही उठा बरं असं म्हणून ती त्याच्या अंगावर 2 साड्या टाकते आणि बाहेर उन्हात मला रंग पाहायचा आहे नक्की कसा दिसतोय त्या साडीचा। तेव्हा आता लगेच ती रायाला हात पकडून बाहेर घेऊन येते आणि म्हणते वाव किती छान दिसतायत त्या साड्या। राया आता डोक्यालाच हात लावतो। मग नंतर आता त्याचे मित्र समोरच असतात, ते एकमेकांना सारखे सारखे इशारा करत असतात। त्यांना वाटतं की तो बिझनेसमॅन आहे, त्याच्या बायकोची गाडी येते परंतु ती गाडी येत नाही तर सर्वांचा पुन्हा मूड ऑफ होतो। इकडे आता सर्वजण नजर ठेवून असतात कधी एकदा त्या बिझनेसमॅनच्या बायकोची गाडी येते। समोरून आता गाडी येते तर सर्वजण आता अलर्ट होतात। इकडे आता मंजिरी विचारते पापाजी किती रुपयाला ही साडी आहे? त्यावेळी राया पटकन म्हणून जातो 2000 रुपयांची आहे। तेव्हा मंजिरी आता म्हणते बापरे 2000, काहीतरी कमी करा हो साडीचे पैसे। मग आता एवढे कुठे आहेत पैसे असं राया म्हणतो। त्यानंतर मंजिरी म्हणते तुमचं नाही माझं नाही, मी फक्त 1000 रुपये देईल या साडीचे। तेव्हा ठीक आहे असं आता राया म्हणतो। मंजिरी आता खूपच खुश होते कारण खूप कमी किमतीमध्ये तिला ती साडी मिळालेली असते। ती लगेच ती साडी घेते। इकडे बिझनेसमॅनची बायको आता गाडी चालवत असते, ती समोर येते। तेवढ्यातच टिपिकल तेथे येतो आणि गाडीला जाऊन धडकतो। त्यावेळी आता त्याच्या पोटातून रक्त येतं, पण आता तो रायाने रचलेला प्लॅन असतो। त्याचवेळी आता खूप मोठ्याने टिपिकल ओरडतो। त्यावेळी राया म्हणतो झाला झाला शाबास, अरे झाला प्लॅन आपला सक्सेस झाला। त्यावेळी आता मंजिरी म्हणते अहो काय सक्सेस, कसलं काय असं म्हणून ती त्याच्या मदतीसाठी बाहेर धावत जाते। आता राया देखील तेथे आलेला असतो। इकडे आता डिफिकल्ट हा खूपच रडत असतो आणि म्हणतो आता मी काही जगत नाही रे असं म्हणून आरडाओरडा करतो। आसपासचे सर्व लोक आता तेथे जमा झालेले असतात आणि काय झालं असं विचारतात। इकडे राया म्हणतो शाब्बास भावांनो, आता पुढच्या प्लॅनच्या तयारीला लागूयात असं म्हणून तो आता खूपच खुश होतो। इकडे आता मंजिरी देखील तेथे आलेली असते आणि त्या बिझनेसमॅनच्या बायकोला म्हणते अहो मॅडम जरा समोर पाहायचं ना, किती लागलंय त्या म्हाताऱ्या बाबाला, आता त्यांना काही झालं तर? तेव्हा त्याचे सर्व मित्र असतात ते मंजिरीकडे पाहत असतात आणि म्हणतात बाबा। तेव्हा त्या ताई लगेच सॉरी असं म्हणतात आणि मंजिरीची माफी मागतात त्या आजोबांची सुद्धा। मग आता आजोबा खूप लागले का हो, चला आपण डॉक्टरकडे जाऊयात असं मंजिरी म्हणते। त्यानंतर आता आम्हाला ह्याच गाडीत जायचंय असं रायाचे मित्र आणि डिफिकल्ट हे दोघेही म्हणू लागतात। मंजिरी म्हणते या गाडीत कसं घेऊन जायचं, कारण ऑलरेडी ॲक्सिडेंटमुळे त्या खूप घाबरलेल्या आहेत। पण आता मंजिरीचं कुणीच ऐकायला तयार नसतं। रायाचे सर्व मित्र आणि डिफिकल्ट म्हणतो की याच गाडीतून जायचं, ते हट्टच करू लागतात। तेव्हा आता डिफिकल्ट म्हणतो सर्व सत्यानाशच झाला।
त्यानंतर आपण रिक्षात जायचं का मंजिरी विचारते, तेव्हा सत्यानाश असं डिफिकल्ट सारखा म्हणतो. मग आता मंजिरीच म्हणते ती गाडी आणि रिक्षा करण्यामध्ये खूप वेळ जाईल, चला आपण रिक्षाने जाऊयात. मंजिरी आता एक रिक्षा पाहते तर बिझनेसमॅनची जी बायको असते ती लगेच तिच्या नवऱ्याला कॉल करत सांगते, माझ्या हातून ॲक्सिडेंट झाला हो, तुम्ही पटकन इकडे या, मला खूप भीती वाटतेय, असं म्हणून ती लगेच फोन ठेवते. मंजिरी म्हणते, मॅडम तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे, मी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आयाच्या मित्रांची मंजिरीने पूर्णपणे वाट लावलेली असते आणि त्यांच्या प्लॅनची सुद्धा. आता त्या मॅडम म्हणतात, एक काम कर बाळा, हे माझं कार्ड ठेव, तुला काही मदत हवी असेल तर लगेच माग. तेव्हा ठीक आहे असं मंजिरी म्हणते. तर ती आता डिफिकल्टला उठवतेच तेव्हा रायाचा पूर्णपणे प्लॅन फेल होतो आणि रिक्षात ती त्याला घेऊन जायला निघते. दुसरीकडे रोजूचं डोहाळे जेवण असतं, त्यामुळे ती खूप छान तयार झालेली असते. तेवढ्यातच शशिकला आता तेथे येते आणि विचारते, काय ग कशी तयार झालीस? तेव्हा रोजू म्हणते, बघ ना आता तू तुझ्या डोळ्यांनी तुझ्या मुलीला. मग आता शशिकलाही नेहाळूनच तिला पाहते आणि म्हणते, खूप छान तयार झाली, पण अजून छान छान तयार हो. मग आता ती म्हणते, मम्मी अगं अजून किती तयार हो, बस ना एवढंच. तेव्हा शशिकला म्हणते, तू माझी मुलगी आहे, कशी देखणी दिसायला हवी. आता गावातील सर्व बायका डोहाळे जेवणासाठी इथे येणार आहेत म्हटल्यावर तू कशी अगदी छान अशी परी दिसली पाहिजे. अगं पण मंजू कुठे आहे? त्यावेळी शशिकलाला खूपच राग येतो. मग आता ती म्हणते की आज तुझं डोहाळे जेवण आहे ना, तुझा दिवस आहे ना, मग तू तो एन्जॉय कर. रोजू म्हणते, मी मंजूबद्दल विचारले मम्मी. तेव्हा रागातच आता शशिकला म्हणते, मी पण तुला एका शब्दात सांगतेय, तिला जेव्हा यायचं असेल तेव्हा ती येईल, तू आहे ना, तुझं तू आजचा दिवस एन्जॉय कर. असं म्हणून शशिकला ती एनटेम कुठं आहे असं विचारते. ती खरं तर ईशाबद्दल विचारत असते. मग आता ईशाला शोधण्यासाठी म्हणून शशिकला तेथून जाते. तेव्हा रुजू म्हणते, ही मंजूसुद्धा कुठे गेली काय माहीत, मी तिला म्हटलं होतं की कुठे जाऊ नकोस म्हणून, तरीही ती गेलीच आज. तर दुसरीकडे मंजिरी आता लगेच हॉस्पिटलजवळ आता त्या दोघांना घेऊन आलेली असते. तेव्हा आता डिफिकल्ट म्हणत असतो, मी इथे कुठे टपकलोय काय माहीत, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. तेव्हा मंजिरी आता समोरची गाडी उभी असते त्या गाडीवाल्याला म्हणते की अहो तुम्ही जरा बाजूला गाडी घ्या, कारण इथे सिरियस पेशंट आहे, यांचा ॲक्सिडेंट झालाय, असं म्हणून ती त्यांच्याबरोबर आता बोलत असते. त्याचवेळी इकडे त्याच संधीचा फायदा घेऊन डिफिकल्ट आणि त्याचा मित्र हे दोघेही तेथून धूम ठोकतात, पळून जातात. आता रिक्षावाला हे सर्व पाहतो. मंजिरीची खूप धावपळ सुरू असते की लवकरात लवकर त्याच्यावर उपचार व्हावे यासाठी. मग आता मंजिरी रिक्षाजवळ जाऊन पाहते तर तेथे कुणीही नसतं, म्हणून ती खूपच घाबरते आणि रिक्षावाल्याला विचारते, काय हो काका, हे आजोबा कुठे गेले इथले, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता ते. तेव्हा भलाईचा जमाना नाही राहिला, अशी कुणाला मदत करत जाऊ नका, कारण ते दोघेजण होते ना ते बदमाश होते. तेव्हा मंजिरीला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा तुम्हाला कुठे सोडायचं आहे का असं रिक्षावाले काका विचारतात. मग आता ती म्हणते, हो तुम्ही तिकडे बाजारपेठेकडे सोडा. ती आता रिक्षात बसते आणि नक्की ते बदमाश कोण होते याचा विचार करते. इकडे रुजूच्या डोहाळे जेवणाची सर्व तयारी झालेली असते. तेव्हा शशिकलाच्या आता एक एक करून सर्व मैत्रिणी तिथे येत असतात. शशिकला स्वतःचा मोठेपणा मिरवत विचारत असते की कशी झाली आहे सर्व तयारी. मग आता सर्व मैत्रिणी म्हणतात, अरे वा छानच झाली आहे, आणि खरंच असं कुणी डोहाळे जेवण केलं नसेल एवढं मोठं आपल्या गावामध्ये तरी. मग आता शशिकलाला खूपच त्याचा अभिमान वाटू लागतो. म्हणूनच ती आता म्हणते की हो मग शशिकलाच्या मुलीचं डोहाळे जेवण आहे म्हटल्यावर दणक्यातच होणार ना, कसं माझ्या नावाला शोभेल असं म्हणून ती आता सर्वांनाच विचारत असते, तुम्हाला चहा सरबत वगैरे काही देऊ का. मग आता सर्वजणी म्हणतात, हो ऊन आहे ना खूप बाहेर, प्रचंड उकाडा आहे. तेवढ्यातच तिथे आता रुजू येते, तिच्याबरोबर ईशा देखील असते. तेव्हा रुजूला पाहून सर्वजणी म्हणतात, वा किती छान तयार झाली आहे आणि खूप सुंदर दिसतीये रुजू तू. मग आता ती सर्वांना थँक्यू असं म्हणते. आता शशिकला लगेच तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी जाते खरं, पण रुजूचं सर्व लक्ष मात्र मंजिरीकडे असतं. ती आता ईशाला विचारत असते की मंजिरी कुठे, नाना कुठे, जीजी कुठे, निखिलसुद्धा कुठे दिसत नाही, नक्की काय चाललंय का, इथे कुणीच नाही आहे. तेव्हा ईशा म्हणते, मला काय माहीत, त्यांना नसेल यायचं तर नाही येऊ देत, असं म्हणून ती तो विषय टाळते. शशिकलाला मात्र रुजूने असं विचारल्यानंतर खूपच राग आलेला असतो. काही वेळानंतर आता तिथे कार्यक्रम सुरू होणार असतो. इकडे आता मंजिरी साडी घेऊन आलेली असते. ती आता लगेच डोहाळे जेवणाच्या ठिकाणी जाते. तेव्हा आता
शशिकला म्हणते मला माहीत होतं की तू इकडून येणारच, आता त्या समोरच्या रोडने जायचं, अजिबात इकडून जायचं नाही, माझ्या रुजूवर म्हणजे माझ्या नातवावर तुझी सावलीसुद्धा पडायला नको. त्यावेळी मंजिरीला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते असं का बोलते सगळं काकू तू, मग आता तुझ्यासारख्या मुलीची तर सावली नकोच नको, असं रागातच शशिकला. मंजिरीला आता खूपच वाईट वाटतं. ती म्हणते काकू प्लीज असं नको करूस, तरीही आता ती ऐकायला तयार नसते. मग आता मंजिरी म्हणते मी ही रुजूसाठी साडी आणली आहे, तेवढी तरी घे ना गं, मग आता तुझी जिथे सावली नको आहे तिथे ही घाण तर नकोच नको, असं म्हणून ती शशिकला तिच्या हातातून ती साडी घेत लगेच फेकून देते. ती साडी थेट जिजीच्या पायाजवळ जाऊनच पडते. आता जिजीला प्रचंड राग येतो, तर मंजिरी मात्र रडत असते. जिजी आता ती साडी उचलते तेव्हा शशिकला जास्त माज करू नकोस तू, मी बघ काय करते ते, माझ्या मुलीचेही दिवस सरतील, मी असा मुलगा माझ्या मुलीसाठी शोधेन ना, अख्खं पंढरपूर पाहत राहील. त्यावेळी शशिकला म्हणते जा तू निघ अगोदर इथून, असं म्हणून ती तेथून तिला जायला सांगते. जिजी म्हणते बघतच राहा तू काय होतंय ते एक दिवशी. मग शशिकला म्हणते तुझ्या मुलीचं आणि लग्न कधीही शक्य नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये रायाचा पूर्ण प्लॅन मंजिरीने फेल केल्यामुळे तो आता भयंकर चिडतो आणि म्हणतो तुझी सुटका माझ्यापासून नाही. आता इकडे रुजू आता एक इच्छा बोलून दाखवते, हवं तर डोहाळे समज, असं शशिकलाला म्हणते. तेव्हा शशिकला म्हणते तुझं प्रत्येक डोहाळे पुरवले जाणार, बोल तू फक्त, असं मैत्रिणींसमोर जेव्हा ती बोल, रुजू म्हणते की माझी पहिली ओटी मंजिरीने भरावी असं मला वाटतं. तेव्हा शशिकलाला धक्का बसतो. इकडे जिजी म्हणते अजिबात आमंत्रण आल्याशिवाय तिकडे तू जायचं नाहीस मंजिरी. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.